मोठी बातमी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री साहेब दानवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या लोकसभेच्या जालना मतदारसंघात झालेल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। एकतर्फी वाटणारी जालन्याची लढत चुरशीची झाली आणि राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चाचे पेव फुटले। भाजपच्या हमखास निवडून येणाऱ्या जालना लोकसभा मतदारसंघात साहेब दानवे यांच्या विजयी षटकाराबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात समाजामध्ये असलेली संतापाची लाट मतपेटीच्या रूपातून उमटल्याचे बोलले जाते। त्याचा फायदा थेट कल्याण काळे यांना झाल्याची चर्चा आहे। मे 13 रोजी मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कल्याण काळे यांनी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करत महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानायला सुरुवात केली आहे। कंसात जालना लोकसभेसाठी 2024 यंदा रेकॉर्ड ब्रेक असे 70% मतदान झाले। जिल्ह्यातील 6ही विधानसभा मतदारसंघात उत्साहात सरासरी 65 ते 70% मतदान झाल्याची नोंद आहे। जालना मतदारसंघात महायुतीचा वरचष्मा राहिला आहे। 6 पैकी जालना विधानसभा मतदारसंघ सोडला तर 3 भाजप आणि 2 शिंदे गटाकडे आहेत।